हे जिरं, धने, सांबाराच्या डंठल आणि मिरच्या, 2 मिरच्या घेतल्या. एक कच्चा डाळिंब आहे, ज्याला इंग्लिशमध्ये पोमोग्रॅनेट म्हणतात, पोमोग्रॅनेट. मीठ घेतलं. आता याला मी पाट्यावर वाटत आहे. त्याच्यामध्ये डाळ आहे चण्याची, रोस्टेड केलेली, म्हणजे दालिया म्हणतो ते. आता हे वाटल्यावर हे बघा पेस्ट झाली. ही मी पोळी आलूचे पराठे जे बनवून राहिले त्याच्यासोबत वापरत आहे. हे कच्च्या डाळिंबाचं आहे, जे की घरी डाळिंब निघतात त्याच्यामुळे. तसं हे पिकलेलंच आहे. आता हे 3 आलू घेतले, कांदा आहे, मोहरी आहे, तिखट पावडर, हळद पावडर, मीठ आहे, बस एवढंच आहे. 2 मिरचे हिरवे आणि सांबार घेतला. तर आता याच्यासाठी थोडं तेल जास्त टाकावं लागते, तर मी 1.5 पळी तेल टाकलं. आणि तेल गरम झालं काय गाईस, नेहमीच्या पद्धतीनं कधी कधी होत नाही. मोटर बंद करायला गेली, थोडा कांदा जो बुडाला जळलेला दिसेल तुम्हाला. तर नेहमीच्या पद्धतीने आलूची भाजी बनवून पराठा बनवते मी, जे की आमच्या घरच्या लोकांना आवडतात. आता हे जे आहे ना, तर इथेच थांबली असते. मी एक भाजीचा व्हिडिओ दिलेला आहे, तिथे परफेक्ट झाली भाजी, आलूची सुकी भाजी. तर याच्यामध्ये थोडा कांदा जळाला. झाला काय, मी थोडी बाहेर गेली मोटर बंद करायला, तेवढ्यामध्ये यांना आपलं काम करून घेतलं. कधी कधी ती चव नाही येत, पण आता वेळ, हे बघा जळलं थोडा. असं जळायला नाही पाहिजे, जे मी खूप काही काळजी घेते, पण ऐन वेळेला मोटर बंद करावं लागले त्याच्यामुळे हे थोडं तापलेलं बस एवढं. पण चव येणार नाही, जे मी सांगितलेली आहे ती चव खूप आवडते सगळ्यांनी. आता हे आता शिजणार तेलातच. मीठ टाकलं, हळद पावडर आणि तिखट पावडर टाकायचं आहे. याच्यात एवढंच टाकायचं आहे, हिरवी मिरची पावडर, तिखट पावडर, हळद पावडर आणि मोहरी आणि मीठ आणि सांबार नंतर शिजल्यावर. हा सांबार ठेवलेला आहे. याला पूर्णपणे शिजल्यावर थोडी शिजल्याची चव वेगळी येते. आता हे शिजलेलं आहे. 4 पोळ्या करायच्या आहेत, तर 4 गोळे बनवले. तर हे 4 चे 8 गोळे बनवले. तशी एक पोळी आहे ना, एक पोळी थोडी पहिली व्यवस्थित झाली नाही, नंतर पोळी बनवण्याची पद्धत दुसरी बनवली, त्याच्यामुळे नंतर 3 पोळ्या व्यवस्थित झालेल्या आहे. ही बेलण्यानं एका हातात मोबाईल असल्यामुळे तेल शिंपडलं तव्यावर. तवा गरम झाला. गॅस फ्लेम नॉर्मल आहे, म्हणजे गॅस फ्लेम असं एक हाताने पेलणं हे केलं, तर हे थोडं शिजवताना तुटलेले आहे. तर आज डाळिंबाच्या बियाची चटणी आणि आलूची भाजी बनवलेले आलू पराठे. याच्या एक पोळी त्याच्यावर गोळा ठेवला आणि वरून दुसरी पोळी दुमडली आणि त्याला दोन्ही हाताने चापट बनवून, दोन्ही हाताने पहिले चकली बनवली, नंतर चापट बनवून असा गोळा बनवला. ते आता बेलण्याने वापरला. ही पहिली पोळी थोडी हे बघा फुटलेली आहे मधातून, आणि पूर्णपणे त्याला गोळा हे नाही लागलेला आहे, तरी पण दिलेली आहे. त्याला पोळीच खायची होती मुलाला,
मटकीची उसळ बनवली पण नाही खात म्हणे, दुपारी देशील म्हणे. मला पोळीच खायची आहे म्हणे, म्हणून थोडा उशीर झाला. बघा अशी थापली, कारण का वेळेवर कणिकीचा अंदाज घेऊन ते तशी बनवण्याची पद्धत बदलवली. तेलाचा वापर जास्त केला नाही, हाताने बोटाने चाक असं शिंपडलं. ही पोळी छान झाली. अशाच 3 पोळ्या नंतरच्या झाल्या आहे. आता हे शिजली आहे, दुसरी टाकणार. पोमोग्रेनेट डाळिंबाच्या बियाची चटणी, असं तेल शिंपडते. वेळेवर जसं बनते तसं. गाईज, जे व्हिडिओ आहे ते मी एडिट करते फक्त. बाकी माझं जे माझं काम आहे समोरचं, ती माझी मुलगी करते. तर मुलाला आवडत नाही. मुलगा म्हणत होता की मम्मी बाहेर व्हिडिओ जे व्यावसाठी वगैरे आहे ते टाकू नको. पण मी म्हटलं त्याला, जे नवीन नवीन व्हिडिओ म्हणजे स्वयंपाक बनवते तर ते नंतर आठवत नाही म्हणून. तर पण त्याला माहिती नाही, घरच्या लोकांना मी व्हिडिओ बनवते, मुलीला माहिती आहे. म्हणून मुलगी आल्यावरच काही क्रिएटिव्हिटी आणखी जे सेटिंगची आहे ती चेंज करते व्यवस्थित. तर पैसा कोणाला नको आहे, पैसा सगळ्यांनाच हवा आहे. पण काही घरचे रूल्स पाळावे लागते. आणि हा मोबाईल जनरल असल्यामुळे मुलगी स्टडीसाठी घेते, त्याच्यामुळे